तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज ठाकरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या डी-टी एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बोर्ड परीक्षा 2027 साठी मराठी व्याकरणाचं चौथं लेक्चर आज आपण बघणार आहोत. आपण आजच्या लेक्चरमध्ये शब्दसंपत्ती ह्या घटकाला आपण अभ्यासणार आहोत. सोबतच ह्या घटकावरती मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते, असे सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. तर बघा आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला शब्दसंपत्ती ह्या घटकावरती दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला शब्दसंपत्ती ह्या घटकावरती मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कुठे प्रश्न विचारला जातो आणि किती गुणांसाठी विचारला जातो ते आधी आपण समजून घेऊ. तर बघा मराठी विषयाच्या पेपरमध्ये विभाग 4 भाषा अभ्यास या विभागामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 4A मध्ये पहिला प्रश्न हा तुम्हाला शब्दसंपत्तीवरती विचारला जातो आणि हा प्रश्न तुमचा 4 गुणांसाठीचा असतो. आता तुम्हाला प्रश्न किती गुणांसाठी आणि परीक्षेत कुठे विचारला जातो हे तुम्हाला समजलं असेल. आता बघा शब्दसंपत्ती. आता ह्या घटकामध्ये तुम्हाला एकूण 4 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न प्रकारात तुम्हाला 1 गुण असणार आहे. असा एकूण 4 गुणांसाठी तुमचा हा प्रश्न प्रकार असणार आहे. आता बघा हे प्रश्न प्रकार कोणते? तर बघा शब्दसंपत्ती ह्या घटकामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, वचन बदला किंवा वचन ओळखा किंवा दिलेल्या शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर असे प्रश्न प्रकार विचारले जातात. आता बघा हे जे सर्व प्रश्न आहेत यांचा स्वतंत्र अभ्यास करण्याची गरज नाही. हे सर्व प्रश्न खूप सोपे असतात. ह्या प्रश्नांची उत्तरं पहिली किंवा दुसरीचा विद्यार्थी सुद्धा सहज देऊ शकतो. त्यामुळे शब्दसंपत्ती ह्या घटकाचा स्वतंत्र अभ्यास करण्याची गरज नाही. आता फक्त ह्या घटकावरती मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेत जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ते प्रश्न आता आपण बघूया. तर बघा पहिला प्रश्न आहे 2026च्या परीक्षेमध्ये विचारलेला. आता यामध्ये पहिला प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता, खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. यामध्ये पहिला शब्द होता घर. घर या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचा होता. त्याला तुम्ही लिहू शकतात गृह किंवा आलय. त्यानंतर दुसरा शब्द होता नदी. नदी या शब्दासाठी समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचा होता, जो तुम्ही लिहू शकतात सरिता किंवा जलवाहिनी. तर बघा अशा पद्धतीने अगदी सोपा प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी परीक्षेमध्ये विचारला गेला होता. यानंतर दुसरा प्रश्न होता, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये पहिला शब्द होता रात्र. याचा विरुद्धार्थी शब्द तुम्ही लिहू शकता दिवस. त्यानंतर हजर या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहू शकता तुम्ही गैरहजर. तर बघा असा अगदी सोपा प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी परीक्षेमध्ये विचारला गेला होता. यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील शब्दांचे वचन बदला. आता बघा हा प्रश्न थोडासा नीट वाचायचा, कारण की यामध्ये बरेचसे विद्यार्थी गोंधळ करतात. आता ज्या ठिकाणी वचन बदला असा प्रश्न दिला जातो, त्या ठिकाणी विद्यार्थी वचन ओळखा हा प्रश्न सॉल्व्ह करतात आणि ज्या ठिकाणी वचन ओळखा हा प्रश्न दिलेला असतो, त्या ठिकाणी विद्यार्थी वचन बदला हा प्रश्न सोडवतात. त्यामुळे तिसरा प्रश्न नीट वाचायचा, की तुम्हाला वचन बदलायला सांगितलेलं आहे किंवा वचन ओळखायला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला वचन बदलायचे. आता पहिला शब्द आहे पुस्तक. आता बघा हा शब्द तुमचा एक वचनामध्ये, अनेक वचनामध्ये पुस्तकाला आपण पुस्तके म्हणतो. तर ह्या ठिकाणी तुम्ही लिहिणार पुस्तके. त्यानंतर झाडे हा शब्द अनेक वचनामध्ये, एक वचनामध्ये आपण झाड असा शब्द लिहितो. तर बघा हा प्रश्न तुम्हाला एका गुणासाठीचा असणार आहे. यानंतर बघा चौथा उपप्रश्न तुम्हाला विचारला जातो. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता शब्द तुम्हाला दिलेला आहे इनामदार. आता ह्या शब्दातील अक्षरांचा वापर करून तुम्हाला 2 अर्थपूर्ण शब्द हे तयार करायचे आहेत. तुम्ही शब्द तयार करू शकतात इमान, त्यानंतर दार, त्यानंतर नर आणि त्यानंतर मान. तर असे शब्द तुम्ही तयार करू शकतात. हा देखील प्रश्न तुम्हाला एका गुणासाठीचा असणार आहे. तर बघा असे एकूण 4 प्रश्न प्रत्येकी एका गुणासाठी तुम्हाला 4 गुणांसाठी परीक्षेमध्ये विचारले जातात. तर बघा शब्दसंपत्ती हा घटक खूप सोपा आहे आणि यामध्ये 4 गुण तुम्ही सहज मिळवू शकतात. यानंतर बघा पुढचा प्रश्न, हा प्रश्न तुम्हाला 2025च्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. आता यामध्ये पहिला प्रश्न होता, खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. यामध्ये पहिला प्रश्न होता, इतरांना मार्ग दाखवणारा. तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण मार्गदर्शक असं म्हणतो. त्यानंतर वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे, त्याला आपण म्हणतो वार्षिक. तर बघा असा सोपा प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी परीक्षेमध्ये विचारला गेला होता. यानंतर पुढे आहे, खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. यामध्ये शब्द तुम्हाला दिलेला आहे आई. आई ह्या शब्दाला तुम्ही अनेक समानार्थी शब्द लिहू शकतात, ज्यामध्ये माता किंवा जननी. तर बघा हा प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी विचारला गेला होता. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, खालील शब्दांचे वचन ओळखा. आता ह्या ठिकाणी वचन ओळखायला सांगितलेले आहे. म्हणजे शब्द अनेक वचनामध्ये आहे की एक वचनामध्ये हे तुम्हाला लिहायचे. आता पहिला शब्द आहे नदी. नदी हा शब्द एका वचनामध्ये, तर ह्या ठिकाणी लिहिणार तुम्ही एक वचन. त्यानंतर गोट्या हा शब्द अनेक वचनामध्ये, तर ह्या ठिकाणी तुम्ही लिहिणार अनेक वचन. तर बघा असा सोपा प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी परीक्षेमध्ये विचारला गेला होता. यानंतर पुढे आहे,
खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. शब्द तुम्हाला दिलेला आहे रखवालदार. आता ह्या शब्दातील अक्षरांपासून आपल्याला दोन अर्थपूर्ण शब्द हे तयार करायचे आहेत. तुम्ही शब्द तयार करू शकता दार, त्यानंतर खा, त्यानंतर वार, त्यानंतर दाखल. तर असे सोपा प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी परीक्षेमध्ये विचारला गेला होता. तर बघा असा 4 गुणांसाठीचा प्रश्न तुम्हाला 2025च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. यानंतर पुढे आहे 2024च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. आता पहिला प्रश्न होता खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. यामध्ये पहिला शब्द होता मार्ग. आता मार्गला तुम्ही रस्ता किंवा वाट असा समानार्थी शब्द तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर जल या शब्दाला तुम्ही पाणी असा समानार्थी शब्द लिहू शकतात. तर बघा हा प्रश्न तुम्हाला एका गुणासाठी परीक्षेमध्ये विचारला गेला होता. यानंतर दुसरा प्रश्न होता खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये सुपीक याला तुम्ही नापीक असा विरुद्धार्थी शब्द लिहू शकतात. त्यानंतर ज्ञानी याला अज्ञानी असा विरुद्धार्थी शब्द तुम्ही लिहू शकतात. तर बघा हा देखील प्रश्न तुमचा एका गुणासाठीचा होता. यानंतर तिसरा प्रश्न आहे खालील शब्दांचे वचन बदला. या ठिकाणी आपल्याला वचन बदलायला सांगितलेले आहे. पहिला शब्द होता भिंती. एका वचनामध्ये भिंत, रस्ता एका वचनामध्ये रस्ता, तर अनेक वचनामध्ये रस्ते. तर हा देखील प्रश्न तुमचा एका गुणासाठीचा होता. यानंतर पुढे चौथा प्रश्न होता खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. यामध्ये शब्द तुम्हाला दिला होता दुकानदार. यापासून तुम्ही कान, नर, दार आणि दुकान असे शब्द तयार करू शकतात. तर बघा हा देखील प्रश्न तुमचा एका गुणासाठीचा होता. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 2024च्या परीक्षेमध्ये 4 गुणांसाठी विचारला गेला होता. आता शब्दसंपत्ती हा घटक खूप सोपा आहे. यामध्ये तुम्हाला 4 गुण हमखास मिळवता येतात. यानंतर बघा पुढे 2023च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न. आता यामध्ये पहिला प्रश्न होता खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. यामध्ये पहिला शब्द होता डोळा. याला तुम्ही नयन असा समानार्थी शब्द तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर दुसरा शब्द होता वृक्ष. याला तुम्ही झाड असा समानार्थी शब्द हा लिहू शकतात. तर हा देखील प्रश्न तुमचा एका गुणासाठी विचारला गेला होता. यानंतर पुढे आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये पहिला शब्द होता वास्तव. याला तुम्ही काल्पनिक असा विरुद्धार्थी शब्द लिहू शकतात. त्यानंतर सोय याला तुम्ही गैरसोय असा विरुद्धार्थी शब्द तुम्ही लिहू शकतात. तर हा देखील प्रश्न तुमचा एका गुणासाठीचा होता. यानंतर पुढे आहे खालील शब्दांचे वचन ओळखा. या ठिकाणी आपल्याला वचन ओळखायला सांगितलेले आहे. तर वह्या हा शब्द अनेक वचनामध्ये आहे. त्यानंतर मुलगा हा शब्द तुमचा एक वचनामध्ये आहे. तर एका गुणासाठी अगदी सोपा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला होता. यानंतर चौथा प्रश्न होता खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता बघा चौथा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी विचारला जातो. म्हणजे एक गुण तुम्ही सहज मिळवू शकतात. आता शब्द दिला होता विचारसरणी. याच्यापासून तुम्ही शब्द तयार करू शकतात. चार, विचार, सर आणि रस. तर बघा हा 4 गुणांसाठीचा प्रश्न तुम्हाला 2023च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. यानंतर पुढे 2022च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न. आता यामध्ये पहिला प्रश्न होता खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. यामध्ये पहिला शब्द होता दुसऱ्यावर अवलंबून असलेला. याला आपण परावलंबी असं म्हणतो. त्यानंतर दररोज प्रसिद्ध होणारे याला आपण दैनिक असं म्हणतो. तर बघा एका गुणासाठी अगदी सोपा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. यामध्ये पृथ्वी याला तुम्ही धरती, माता, धरिणी असे समानार्थी शब्द तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर नभ याला तुम्ही आकाश किंवा गगन असे समानार्थी शब्द तुम्ही लिहू शकतात. तर बघा एका गुणासाठी हा तुमचा प्रश्न होता. यानंतर पुढे आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये पहिला शब्द आहे सुरुवात. याला तुम्ही शेवट असा विरुद्धार्थी शब्द तुम्ही लिहू शकतात. त्यानंतर सोय याला तुम्ही गैरसोय असा विरुद्धार्थी शब्द तुम्ही लिहू शकतात. तर बघा एका गुणासाठी हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला गेला होता. यानंतर चौथा प्रश्न. हा प्रश्न तर तुम्हाला कन्फर्म असणार आहे. आता यामध्ये शब्द तुम्हाला दिला होता राखणदार. यातील अक्षरांचा वापर करून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द हे तयार करायचे आहेत. यामध्ये राखण, दार, रण आणि राख असे शब्द तुम्ही तयार करू शकतात. तर बघा हा प्रश्न तुम्हाला 4 गुणांसाठी 2022च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये शब्दसंपत्ती हा घटक आपण समजून घेतला. या घटकामध्ये कसे प्रश्न विचारले जातात, किती गुणांसाठी विचारले जातात ते देखील आपण अभ्यासलं. सोबतच आपण मागच्या 5 वर्षाच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते ते सर्व प्रश्न देखील आपण सॉल्व्ह केलेले आहेत. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.